नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी स्वतःची बॅग भरते. त्यानंतर पर्स बॅगला अडकवत ती आता निघालेली असते. आता स्वतःची रूम बघून ती बाहेर पडत असते. त्याच वेळेला समोर आकाश येतो आणि आकाशला पाहिल्यावर भूमी त्याच्याकडे बघतच राहते. आकाश भूमीला म्हणतो की भूमी, तू चालली आहेस का? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, मला निघावं लागेल. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, असं का करतेस तू? का चालली आहेस तू? तुला माहिती आहे ना तू इथून गेलीस तर काय होऊ शकतं ते. तेव्हा आकाशला भूमी म्हणते की आकाश, अरे मला निघावं लागेल. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मला खरंच तुझी खूप सवय झाली आहे गं, म्हणूनच तू प्लीज नको ना जाऊस. तेव्हा आता लगेच पुढे भूमी ही त्याच्याकडे बघतच राहते. नंतर आता आकाशसोबतचे सगळे क्षण तिला आठवतात आणि नंतर आकाश तिला म्हणतो की तू मला अजूनही परकं समजतेस ना. मी तुझं बाबांसोबतचं सगळं बोलणं ऐकलं. तू मला आपलं म्हणतच नाहीस गं कधी. आत्तापर्यंत तू मला कधी आपलं मांडलंच नाहीस. तू मला कुठल्याही गोष्टी शेअर केल्या नाहीत. मैत्रीत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असतात, पण तू तसं काहीच केलं नाही. अगोदर भानुशालीने प्रपोज केलं ते तू सांगितलं नाहीस. नंतर तुमचं बोलणं व्हायचं ते तू मला सांगितलं नाहीस. पण आत्ता तू लग्नाच्या निर्णयापर्यंत येऊन पोचलीस हे देखील तू मला काहीच सांगितलं नाहीस. याचा अर्थ असाच आहे ना गं की तू मला परकं समजतेस. तू माझ्याशी काहीच शेअर केलं नाहीस. मनातली कुठलीच गोष्ट नाही सांगितलीस तू. तेव्हा मग आता भूमीच्या लक्षात येतं. भूमी म्हणते की आकाश, मला तुला सांगायचंच होतं, पण तू वेदांगीमध्ये बिझी होतास म्हणून मी तुला काहीही सांगितलं नाही. म्हणून त्या गोष्टींची मी तुला आठवण करून दिली नाही. तुम्ही दोघंही खूप खुश होतात, त्याच्यामध्ये मी कशाला अजून माझा प्रॉब्लेम सांगू, म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. तेव्हा आता ते ऐकल्यावर आकाश म्हणतो की हेच तर मी म्हणतोय ना, तू कधीही मला आपलं मांडलंच नाही आहेस, म्हणून तू मला कुठल्याच गोष्टी नाही सांगितल्यास. आणि कसलं काय गं, तू वेदांगीमध्ये बिझी होतीस असं सांगून तू मोकळी झालीस. पण तू काय केलंस, तू तर मैत्रीचा नियमही पाळला नाहीस. आपल्या मनातलं जे काही आहे ते तू मित्राला सिक्रेट शेअर केलं नाहीसच ना. काय केलंस तू शेवटी, की तू तुझ्या मनाचंच करून मोकळी झालीस. इतकं महत्त्वाचं आहे का ते सगळं? तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आकाश, काही झालं तरी आता मला निघावं लागेल. मी आता होकार देऊन बसली आहे आणि मला आता निघावंच लागेल. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, पण तू का नाही सांगितलंस हे सगळं? तेव्हा आकाशला ती म्हणते की तू मला कसं अचानक साखरपुड्याबद्दल सांगितलंस आणि मला धक्का बसला होता. तसंच घडलं हे. साखरपुड्याचं मलाही माहीत नव्हतं ना, अचानक समजलं आहे सगळं. आणि तसंच हे झालं आहे आणि तसाच मीही निर्णय घेऊन मोकळी झाली आहे. मी लग्न करते आकाश, असं ती म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, प्लीज हे नको करूस. तू खरंच त्या भानुशालीसोबत लग्न करते? अगं तुझं आणि त्याचं काय मॅच आहे? तुम्ही दोघं एकमेकांना एकदम अपोजिट आहात आणि काय चांगलं आहे त्याच्यात मला जरा सांग. तेव्हा भूमी म्हणते की एकच गोष्ट आहे जी म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा आकाश म्हणतो की काय प्रेम? प्रेम पुरेसं आहे का? तेव्हा भूमी म्हणते की हो, प्रेम पुरेसं आहे, कारण इतकंच असतं. तेव्हा मग तो म्हणतो की तुझं आहे का पण प्रेम त्याच्यावर? तेव्हा भूमी काहीच विचार करत नाही. ती म्हणते की आकाश, मुलीनं ज्याचं आपल्यावर प्रेम आहे ना त्याच्यासोबतच लग्न करावं, बाकी झुरू नये. असं म्हटल्यावर आकाश म्हणतो की भूमी, असे काय विचार करत आहेस तू? खरंच मला कळत नाही आहे. प्लीज थांब ना. असं म्हणून आकाश तिचा हात धरतो. त्याच वेळेला भूमी त्याचा हात बाजूला करते आणि म्हणते की आकाश, प्लीज मला नको थांबवूस, मला जावं लागेल. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, तू तुझ्या नवऱ्यासाठी मित्राचा नियम मोडणार आहेस का? इतका महत्त्वाचा आहे का तुझा होणारा नवरा, की तू तुझ्या मित्रालाही सोडून चाललेली आहेस? त्याच वेळेला आता भूमी शांत बसते. तिच्या डोळ्यातून फक्त पाणी येत असतं. नंतर आकाश म्हणतो की बोल ना भूमी, काय झालं? मित्र इतका महत्त्वाचा आहे का? त्याच वेळेला मग आता भूमी ही आकाशकडे बघतच राहते आणि त्यानंतर आकाश हा तिच्याकडे बघत असतो. तो म्हणतो की बोल, तुझ्यासाठी तो भानुशाली इतका महत्त्वाचा आहे माझ्यापेक्षाही? तेव्हा भूमी म्हणते की काय ना आकाश, आता माझं नवीन नातं जुळत आहे, त्याच्यामुळे नवऱ्याला अधिकार आहे आणि तो माझ्याकडून पाळला गेलाच पाहिजे, म्हणूनच मी हे सगळं करत आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की नको भूमी, प्लीज असं करू नकोस, तू हे सगळं चुकीचं निर्णय घेतले आहेस. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, आता मी निर्णय घेऊन बसले, आता मी मागे फिरू शकत नाही. हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे आणि तू कोणत्या अधिकाराने थांबवणार आहेस मला? तेव्हा मनातल्या मनातच आकाश म्हणतो की बायको या अधिकाराने थांबवतोय मी तुला, पण कसं सांगू, मला सगळं मनातच बोलावं लागतंय. तेव्हा आता आकाशला सोडून ती पुढे जात असताना तिचा ओढणीचा टोक असतो तो आकाशच्या घड्याला अडकतो आणि नंतर आकाशला ती म्हणते की आकाश, काय चाललंय तुझं? तेव्हा ती मागे वळून बघते. तेव्हा आकाश हसतो आणि म्हणतो की हे बघ, हे काय आहे ते. तेव्हा आता ओढणीचं टोक ती बाजूला काढणार तितक्यात तिला वेदांगीचं बोलणं आठवतं. वेदांगी तिला म्हणालेली असते की तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि तुला कळतंय ना की आकाशमुळे
आकाशच्या आयुष्यात तुझ्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय, मग तू काय इथे थांबली आहेस, तू इथून निघून जा, हे सगळं तिला आठवतं. नंतर आता आकाशच्या त्या बोटामधून ती ओढणी काढून घेते आणि म्हणते की आकाश मला निघावं लागेल. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी प्लीज असं नको करूस, खरंच मला तुझ्याशिवाय, असं म्हणून भूमी म्हणते की काय तुझ्याशिवाय काय. तेव्हा आकाश म्हणतो की तुझ्याशिवाय मला मॅनेज करणं कठीण होणार आहे. आकाशला मनातलं सगळं काही सांगता येतच नसतं. आकाशला भूमी म्हणते की वेदांगी आहे ना, ती सगळं बघू शकते तुझं, कारण ती होणारी बायको आहे ना तुझी, असं म्हणून ती तर पुढे निघून चाललेली असते. आणि भूमीला या सगळ्याचा खूप त्रास होतो. भूमी म्हणते की आकाश मला जाऊ देत, मला अजून हे सगळं घरही डोळे भरून बघायचं आहे. आणि ती रडत रडत आता तिथून बाहेर पडते आणि आकाशला काहीच करता येत नसतं. नंतर आता भूमी ही त्या रूममधून बाहेर पडते आणि घरातल्या सगळ्या गोष्टी आणि वस्तू ज्या तिने मॅनेज केलेल्या असतात तिथे ती हात फिरवत सगळीकडे बघत असते. आकाश आता मात्र पूर्णपणे हरलेला असतो आणि त्याला भूमीच्या आठवणी येऊ लागलेल्या असतात. भूमीसोबत घरात घालवलेले क्षण त्याला आठवत असतात आणि भूमीला भरवलेला लहान मुलांप्रमाणे गोळा, त्याचप्रमाणे भरवलेला केक आणि दोघांनी केलेला डान्स आणि नंतर ज्वेलर्सच्या दुकानामध्ये भूमीला घातलेली अंगठी, त्यानंतर झालेला पुष्पवर्षाव, हे सगळं त्याला आठवतं आणि ते आठवून त्याला त्रास होत असतो. भूमी आता बाहेर पडते आणि भूमी चालत चालत बाहेर पडलेली असते. आकाश धावत खाली येतो आणि सगळ्यांना जमा करतो. आत्या, आजी, मानसी सगळे या असं म्हणतो. त्याच वेळेला आजी येते आणि म्हणते की आकाश बाळा काय झालं, तू काय इतका ओरडत आहेस. त्याच वेळेला तो म्हणतो की मोठा प्रॉब्लेम झाला आहे, भूमी आता कायमचं घर सोडून चाललेली आहे. ती त्या भानुशालीसोबत लग्नाला तयार झाली. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश अरे काय म्हणतोयस तू हे, ती लग्नाला तयार झाली. तेव्हा लगेच तो हो असं म्हणतो आणि नंतर आजीला म्हणतो की आजी प्लीज हे सगळं थांबव ना, तूच आहेस, काहीतरी करू शकते तू आणि आत्या, तिला प्लीज काहीतरी बोला आणि प्लीज तिला थांबवून घ्या. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की पण आता हे असं कसं घडलं अचानक. तेव्हा आता लगेच पुढे पौर्णिमा म्हणते की मला सांगा भाऊजी. तेव्हा तो म्हणतो की तुझी आई, तुझ्या आईनेच हे सगळं केलेलं आहे, तिच्याशी तर मी नंतर बोलणारच आहे, पण सध्या प्लीज तुम्ही सगळेजण थांबवा तिला आणि मानसी प्लीज तू कधी काहीतरी कर. तेव्हा आता वेदांगी आणि पौर्णिमा एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसत असतात. नंतर आता भूमी बाहेर पडते आणि भूमी बाहेर पडल्यानंतर आकाश तिला बघतो आणि शांत उभा असतो. तेव्हा भूमी बॅग घेऊन आता समोर येते. काय बोलावं तिला काहीच सुचत नसतं. त्यानंतर सगळेजण तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत असतात. काय झालं, तू अचानक कशी निघालीस, असं सगळं विचारत असतात. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की मला निघावं लागेल. तेव्हा रागिनी म्हणते की अचानक असं काय झालं, त्या दिवशी तू परत आली होतीस ना, आणि आता अचानक तू भानुशालीसोबत लग्नाचा निर्णय कसा घेतलास, म्हणजे आमच्याशी काही बोललीही नाहीस, काही नाही, आणि अचानक हे सगळं मला कळलं नाही गं भूमी, नेमकं काय घडलं ते. तेव्हा आता भूमी म्हणते की हो मलाही समजतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप धक्का बसला असेल, पण हा निर्णय मी खूप विचार करून घेतलेला आहे. तेव्हा मग आता आजीकडे भूमी जाते. तेव्हा आजी म्हणते की नाही भूमी बाळा, मला तुझा निर्णय नाही पटला. असा निर्णय तू कसा घेऊ शकतेस गं, तू जराही विचार नाही केलास की आकाशचं काय होईल आणि हा लग्न कसं करू शकतेस तू, तुझं लग्न, असं म्हणून आकाश आता आजीला हात लावतो आणि तिला तिथेच थांबवतो. ती म्हणते की नाही बाळा, तू हे लग्न नाही करू शकत, तुला माहिती नाही आहे या घराची तुला खूप सवय झालेली आहे. तेव्हा मग आता आजीला ती म्हणते की आजी कसं आहे ना, घराला सवय झाली आहे तर ती सवय मोडेल पण, आणि दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीची घराला सवय होऊन जाईल. तेव्हा आजी म्हणते की बाळा असं कसं शक्य आहे, अगं घर बोलत नसलं तरीही घराची माणसं तर बोलतात ना, समजून घे की घरातल्या माणसाने तू हवी आहेस. तेव्हा भूमीला पुन्हा वेदांगीचं बोलणं आठवतं. मानसी म्हणते की नाही ताई, असा अजिबात निर्णय तू घेऊ शकत नाहीस, त्या भानुशालीसोबत अजिबात लग्न नको करूस तू, मला तर अजिबात हा निर्णय आवडलेला नाही, माझी शपथ आहे तुला, तू असा निर्णय अजिबात घेऊ नकोस प्लीज, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला मग आता इथे वेदांगी आणि मानसीला बघून मोठे विचित्र चेहरे करू लागतात. तर आता भूमी म्हणते की नाही आजी, मानसी प्लीज तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी, हा निर्णय मी खूप विचार करून घेतलेला आहे आणि या निर्णयाने सगळ्यांचंच भलं होणार आहे, असं ती म्हणते. तेव्हा आकाशला कळत नसतं की भूमी हे सगळं काय म्हणत आहे. भूमी म्हणते की आजी, या निर्णयामुळे सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागणार आहेत, म्हणूनच असा विचार करूनच मी समजून उमजून हा निर्णय घेतलेला आहे. आणि आता त्याच वेळेला ती म्हणते की कसं आहे ना, आपल्यामुळे कोणाचंही आयुष्य खराब व्हायला नको इतकं मला वाटतं, म्हणूनच हा इतका महत्त्वाचा निर्णय मी घेतलेला आहे. त्याच वेळेला आता इथे भूमी हे सगळं म्हणत असताना तिला वेदांगीचं सगळं आठवतं. आकाशवर वेदांगीचं खूप प्रेम आहे
आणि ती बालपणी बसून आकाशवर प्रेम करते हे सगळं तिला आठवतं। त्याच वेळेला आता भूमी म्हणते की नाही, मला निघावंच लागेल काही झालं तरीही। आणि मानसी तिला शपथ घालते, मात्र भूमी म्हणते की बाळा, बालिशपणा करू नकोस, हा निर्णय जो घेतला आहे तो खूप विचार विनिमय करून घेतला आहे आणि त्यानंतरच मी असा हा इमोशनल निर्णय न घेता प्रॅक्टिकल निर्णय घेतला आहे, असं ती बोलून दाखवते। आणि त्याच वेळेला वेदांगीने तिला केलेलं हॅरॅसमेंट तिला आठवतं आणि नंतर आता वेदांगी मुद्दाम चेहरा पाडून बसलेली असते आणि आकाशला मात्र खूपच वाईट वाटत असतं। आता भूमी निघून जात असल्या कारणाने आकाश खूपच विचार करत बसलेला असतो, त्याला पुढे काही सुचत नसतं। त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आकाश हा वटपौर्णिमेला फेरी मारत असतो आणि म्हणतो की भूमीच मला 7 जन्म हवी आहे। त्याच वेळेला आता तिथे भूमी पोचलेली असते आणि अचानक भूमीच्या ते मागे तो बघतो तर तिथे समोर भूमी असते आणि ती आकाशला सावरते। त्याच वेळेला भूमी आकाश एकमेकांकडे बघत असतात आणि सगळी जी लहान मुलं असतात ते आकाश आणि भूमीला धागे बांधत असतात आणि त्यांना वडाप्रमाणे बांधून ठेवतात। त्याच वेळेला आता भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत असताना तिथे भानुशाली येतो आणि तो जोरात भूमी असं ओरडतो। त्याच वेळेला आता इथे आकाश हा स्वतः ते बघत असतानाच भानुशाली येऊन त्याचे दोरे सगळे तोडून टाकतो। नंतर भानुशालीला आकाश म्हणतो की तू कितीही काही प्रयत्न कर, पण भूमी ही माझीच आहे, नियतीच आम्हाला एकत्र आणणार आहे आणि 7 जन्मांमध्ये ही नियतीच आम्हा दोघांना एकत्र आणते, असं म्हणून आता भानुशालीला तो गप्प करतो। अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।